अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्वागत आहे. आज आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत. विचार करा, नवी दिल्लीतली कर्तव्य पथावरची ती सकाळ, तिरंग्याने सजलेला परिसर, हवेत तो देशभक्तीचा उत्साह आणि मग 21 तोफांची सलामी आणि राष्ट्रगीत. ते दृश्य पाहिल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. पण हा दिवस फक्त एका परेड पुरता किंवा सुट्टीपुरता आहे का? आज आपण याच दिवसाच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे 26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली असेल? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यात नेमका फरक काय? आणि हो, चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी माहिती. आपण ज्याला प्रजासत्ताक दिन म्हणतो त्याला मराठीत गणतंत्र दिवस असंही म्हणतात. हो, दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, प्रजेचं राज्य. चला तर मग याच प्रजेच्या राज्याची गोष्ट जाणून घेऊया. पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. मग त्यानंतर जवळपास 2.5 वर्षांनी 26 जानेवारी 1950ला असं काय झालं की तो दिवस आपण इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण यातच प्रजासत्ताकाचं खरं मर्म दडलेलं आहे. गंमत अशी आहे की 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो, पण तरीही आपला देश चालत होता ब्रिटिशांनी बनवलेल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 नुसार. अच्छा, म्हणजे आपलं घर आपलं, पण नियम अजूनही जुन्या घरमालकाचेच होते असं काहीसं. अगदी तसंच. त्यामुळे स्वतःचे कायदे, स्वतःची मूल्य आणि एकंदरीत स्वतःची दिशा ठरवण्यासाठी एका नवीन संविधानाची खूप गरज होती. म्हणजे तोपर्यंत आपण पूर्णपणे सार्वभौम नव्हतो का? बरोबर. तोपर्यंत आपण कागदोपत्री एक डोमिनियन होतो, म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग. आपले राष्ट्रप्रमुख हे भारताचे राष्ट्रपती नव्हते, तर ब्रिटनचे राजे होते. आणि याच गरजेतून मग संविधान सभेची म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची स्थापना झाली. हो. आणि हे काम किती प्रचंड होते याची कल्पनाच केलेली बरी. तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. हो, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. म्हणजे अक्षरशः एखाद्या देशाचं ऑपरेटिंग सिस्टीम लिहिल्यासारखं आहे. खरंय. आणि फक्त वेळच नाही, तर त्यामागची मेहनतही तितकीच होती. संविधान सभेची 11 सत्र झाली. 165 दिवस कामकाज चाललं. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सदस्य प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करत होते. खरंय. अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान तयार झालं आणि स्वीकारलं गेलं. पण मग इथे एक प्रश्न येतो. जर संविधान 26 नोव्हेंबरला तयार झालं होतं, तर ते लागू करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत म्हणजे 2 महिने का थांबले? हीच विशेष तारीख का? यामागे एक खूप भावनिक आणि ऐतिहासिक कारण आहे. खरं तर याची मुळं 1930 मध्ये आहेत. लाहोरच्या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. म्हणजे ब्रिटिशांची सत्ता असतानाच? हो, ती एक धाडसी घोषणा होती. आणि त्यांनी ठरवलं की 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा. अरे वा, म्हणजे 15 ऑगस्टच्या आधी एक स्वातंत्र्य दिन होता? हो, तो प्रतिकात्मक स्वातंत्र्य दिन होता, एक संकल्प होता. त्यामुळे 20 वर्षानंतर जेव्हा आपलं संविधान लागू करायची वेळ आली, तेव्हा संविधानकर्त्यांनी मुद्दाम तीच तारीख निवडली. तो एक संदेश होता की 1930 साली आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आज या कायद्याच्या रूपात पूर्ण होत आहे. अप्रतिम. म्हणजे हा निर्णय फक्त तारीख निवडण्यापुरता नव्हता, तर तो स्वातंत्र्य लढ्याच्या आदर्शांना दिलेला एक सलाम होता. आणि या महान कार्याचे मुख्य शिल्पकार होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. निश्चितच. त्यांनी आणि त्यांच्या समितीने हे सुनिश्चित केलं की संविधानात काही मूलभूत आदर्श असतील जे या देशाला नेहमीच मार्ग दाखवतील. हे आदर्श आपल्याला संविधानाच्या प्रस्तावनेत म्हणजे प्रिॲम्बलमध्ये दिसतात. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे शब्द ऐकायला खूप छान वाटतात. पण 1950च्या भारतात जिथे इतकी विषमता होती, तिथे या शब्दांचा नक्की अर्थ काय होता? खूप चांगला मुद्दा आहे. हे केवळ शब्द नव्हते, तर ती वचनं होती. जेव्हा ते न्याय म्हणतात तेव्हा तो फक्त कोर्टातला न्याय नव्हता. तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय होता. म्हणजे समाजात जात, धर्म, लिंग यावरून कोणावर अन्याय होऊ नये. आणि स्वातंत्र्य म्हणजे? ते विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे तुम्ही काय विचार करताय, तुमची मतं काय आहेत हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला देण्यात आलं. आणि समानता?
दर्जाची आणि संधीची समानता, कायद्यासमोर सगळे समान, आणि शेवटचा पण सर्वात महत्वाचा आदर्श होता बंधुता. बंधुता म्हणजे भाईचारा. हो, पण केवळ भाईचारा नाही, अशी बंधुता जी प्रत्येक व्यक्तीचा सन्मान जपेल आणि देशाची एकता टिकवून ठेवेल. या 4 स्तंभांवर आपलं प्रजासत्ताक उभं आहे. आणि याच आदर्शांसह 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक प्रजासत्ताक बनला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती झाले आणि सत्ता लोकांच्या हाती आली. बरोबर. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य. त्या दिवसापासून देशाचे सर्वोच्च पद वंश परंपरेने मिळणारे राहिले नाही, तर ते निवडणुकीद्वारे निवडलेल्या प्रतिनिधीकडे आले. आणि याच दिवसाची आठवण म्हणून आज कर्तव्य पथावर तो भव्य सोहळा होतो. हो, आणि त्या सोहळ्यातील प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. जसं की ती 21 तोफांची सलामी, तिचं नेमकं महत्त्व काय? तो एक लष्करी सन्मान आहे जो देशाच्या राष्ट्रप्रमुखांना दिला जातो. 21 तोफांची सलामी हा सर्वोच्च सन्मान मानला जातो. जेव्हा राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि राष्ट्रगीत सुरू होतं, त्याच वेळी ही सलामी दिली जाते. ते देशाचा सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे. आणि त्यानंतर सुरू होणारी परेड, लष्कर, नौदल आणि वायुसेनेचं ते संचलन पाहून खरंच स्फुरण चढतं. हो, ते देशाच्या लष्करी सामर्थ्याचं प्रतीक आहे. पण त्यासोबतच परेडचा एक अत्यंत सुंदर भाग म्हणजे विविध राज्यांचे चित्ररथ, ज्यांना आपण झाकी म्हणतो. बरोबर. खरे, मला आठवते लहानपणी एकदा माझ्या राज्याचं चित्ररथ आला आणि घरात सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या होत्या. तो एक अभिमानाचा क्षण असतो, नाही का? नक्कीच, कारण त्यातून प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती, तिथली लोककला, ऐतिहासिक वारसा याचं दर्शन घडतं. एकाच ठिकाणी बसून संपूर्ण भारताची सफर केल्यासारखं वाटतं. हे भारताच्या विविधतेत एकता या तत्वाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आणि या सोहळ्याला दरवर्षी एका परदेशी राष्ट्रप्रमुखांना मुख्य पाहुणे म्हणून बोलवण्याचं परंपरा आहे. त्यामागचा विचार काय असतो? यावरून भारतासाठी आंतरराष्ट्रीय संबंध किती महत्त्वाचे आहेत हे दिसून येतं. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं आणि जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या महत्त्वाचं प्रतीक आहे. हा सगळा सोहळा आणि त्याचा इतिहास समजून घेतल्यावर पुन्हा एकदा त्या मूळ प्रश्नाकडे येऊया. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला नेमका फरक काय? खरं तर याला असं पाहता येईल की 15 ऑगस्ट हा मुक्तीचा दिवस होता. आपण पारतंत्र्यातून मुक्त झालो. अच्छा. पण 26 जानेवारी हा ओळख मिळण्याचा दिवस होता. म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण कसे असू, आपले नियम काय असतील हे ठरवण्याचा दिवस. वा, मुक्ती आणि ओळख हा खूप चांगला फरक सांगितलात. म्हणजे 15 ऑगस्टला सत्यान्तर झालं, पण 26 जानेवारीला स्वशासन खऱ्या अर्थाने सुरू झालं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ध्वजारोहणातही एक महत्त्वाचा फरक आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. ते सरकारचे प्रमुख असतात आणि ते देशाला संबोधित करतात. हो, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती कर्तव्य पथावर ध्वजारोहण करतात, कारण ते देशाचे संविधानिक प्रमुख असतात. हा फरक दोन्ही दिवसांचं वेगळं महत्त्व दाखवतो. याच दिवशी देशासाठी शौर्य गाजवलेल्या आणि विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मानही केला जातो, नाही का? पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कार. हो, आणि विशेषतः लहान मुलांना त्यांच्या धाडसासाठी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. ते खूप प्रेरणादायी आहे. खरे, वर चालतो. संविधान सर्वोच्च आहे आणि हक्कांसोबत कर्तव्यही येतात. तर आज आपण 26 जानेवारी ही तारीख का निवडली गेली यामागील ऐतिहासिक कारणांपासून ते संविधानातील आदर्शांपर्यंत आणि परेडपासून ते या दिवसाच्या खऱ्या अर्थापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा केली. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की संविधान आपल्या देशाचा कणा आहे. ते केवळ एक पुस्तक नाही, तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्याचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अगदी खरंय. आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. एका ठिकाणी असं म्हटलंय की एक महान राष्ट्र केवळ त्याच्या संविधानाने बनत नाही, तर त्या संविधानानुसार जगणाऱ्या लोकांच्या चारित्र्याने बनते. हा विचार आपल्याला विचार करायला लावतो की एक नागरिक म्हणून आपण संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या वागण्यात खरंच किती जपतो.